महाड दुर्घटनेला 56 तास उलटून गेलेत। आज सकाळपासून पुन्हा एकदा शोध मोहिमेला सुरुवात होईल। काल दिवसभरात 14 जणांचे मृतदेह सापडले होते। दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांची संख्या 42 असल्याची आता माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। 28 जणांचा शोध आता अजूनही सुरू आहे। सापडलेल्या मृतदेहांपैकी 2 मृतदेहांची ओळख अद्यापही पटू शकलेली नाहीये। दरम्यान सकाळपासून पाऊस सुरू असल्याने शोधकार्यात अडथळे येण्याची शक्यता आहे। एक मोठी आपण बातमी या ठिकाणी पाहत आहोत। 2 दिवसांपूर्वी महाडमधल्या सावित्री नदीवरचा पूल जो होता तो कोसळला आणि त्या 2 एसटी सह काही वाहनं जी होती ती नदीच्या पुरात वाहून गेली आणि या बेपत्ता लोकांचा शोध अद्यापही सुरू आहे। तिथले स्थानिक पत्रकार आहेत फोन लाईनवर आपल्यासोबत भारत गोरेगावकर। भारत, या ठिकाणी जी आहे सावित्री नदीवरचा पूल कोसळल्याने एक मोठी दुर्घटना घडली आहे। 42 जण बेपत्ता असल्याची अधिकृत माहिती आहे ती मुख्यमंत्र्यांनी दिली आणि काल जे होतं रात्री शोध मोहीम जी होती ती थांबवण्यात आली होती। आता या शोध मोहिमेला किती वेळा सुरुवात होईल? भक्ती, नक्कीच या ठिकाणी महाडच्या दुर्घटनेला आता 56 तासांचा कालावधी या ठिकाणी उलटलेला आहे। काल मोठ्या प्रमाणामध्ये सावित्री किनारपट्टीवरती आणि बाणकोट खाडी किनारपट्टीवरती नागरिकांनी, ग्रामस्थांनी त्या ठिकाणी गस्त घातली होती आणि या गस्तीचा परिणाम म्हणजे संध्याकाळी उशिरापर्यंत एकदम 14 मृतदेह या ठिकाणी सापडले होते। या 14ही जणांची रात्री उशिरा ओळख पटलेली आहे। याच्यामध्ये 7 प्रवासी हे राजापूर बोरिवली या बसमधनं प्रवास करणारे होते, तर 5 प्रवासी हे जयगड मुंबई या बसमधून प्रवास करणारे होते आणि जी सफेद रंगाची तवेरा या ठिकाणी अपघातग्रस्त झाली होती असं यापूर्वी सांगितलं होतं। त्यातल्या 2 महिला याच्यामध्ये आयडेंटिफाय झालेल्या आहेत। एकूण 14 मृतदेह काल रात्रीपर्यंत महाडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आलेले होते, ते त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आलेले आहे। रात्रभर पावसाची संततधार महाडमध्ये सुरू आहे। आज सकाळी सुद्धा पावसाने आपली हजेरी लावलेली आहे। दरम्यान या ठिकाणी पुन्हा बचाव कार्य किंवा शोध मोहीम, आता शोध मोहीमच हाती उरलेली आहे आणि त्यासाठी NDRFची तुकडी जी आहे ती या घटनास्थळावरती आता पोहोचलेली आहे। अवघ्या काही वेळातच पुन्हा एकदा शोध कार्याला या ठिकाणी सुरुवात होईल। नदी पात्राच्या प्रवाहामध्ये कोणताही बदल झालेला नाहीये। काल ज्या पद्धतीने प्रवाह होता आजही त्याच पद्धतीने प्रवाह आहे। भक्ती, सर्वात मोठी धक्कादायक गोष्ट म्हणजे भरती आणि ओटी या चक्रामध्ये हे उरलेले 28 जण अडकले असतील आणि आता केवळ त्यांचे म्हणजे या दुर्घटनेतनं आता जिवंत कोण सापडण्याची शक्यता फार मावळलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे त्याचे मृतदेह तरी नातेवाईकांना त्यांच्या ताब्यात मिळावा यासाठी या ठिकाणी 2 दिवसापासून नातेवाईक गर्दी करून आहेत। भक्ती, भारत, जर बघायला गेलं तर 28 जण जे आहेत ते अजूनही बेपत्ता आहेत। एकंदरीत त्यांच्या कुटुंबावर जे आहे दुःखाचा डोंगर कोसळलाय। त्यांचं कुटुंब किंवा त्यांचे नातेवाईक काही घटनास्थळी आले आहेत का? काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या? भक्ती, या ठिकाणी मोठ्या संख्येने कालपासून महाडमध्ये नातेवाईक जमा झालेले आहेत। जो तो आपल्या नातेवाईकाचा आपल्या मोबाईलमध्ये किंवा पासपोर्ट साईज फोटो जो आहे तो घेऊन आलेला आहे। प्रत्येक ठिकाणी असा प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकत होता की एखाद्या ठिकाणी डेड बॉडी मिळाली आणि ती आल्यानंतर ती व्हेरिफिकेशन करण्यासाठी नातेवाईकांना जेव्हा बोलवलं जात होतं त्यावेळी प्रत्येकाने या ठिकाणी धसका घेतलेला आहे। आता जवळपास हे निश्चित झालंय की ज्यांना माहिती आहे की आपला नातेवाईक ह्या अपघातामध्ये गेलेला आहे तो तर आता परत जिवंत येणे केवळ अशक्य आहे आणि त्याच्यामुळे हा आपला तर नातेवाईक नाही ना, ह्यासाठी तिथे मोठ्या प्रमाणाची गर्दी झालेली आहे। सध्याचे शेवटचे जर मृतदेह भक्ती या ठिकाणी जर त्याचा अभ्यास केला पाहिला तर आता शेवटी तर असं झालं होतं की ओळख पटवणे मुश्किल झाली होती आणि त्यातूनही काही नातेवाईकांनी आपले हेच नातेवाईक आहेत म्हणून ते ओळखलं होतं। म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश एवढंच आहे की 56 तासाचा आता कालावधी उलटलेला आहे। काल 48 तासानंतर सुद्धा मृतदेह ओळखणे कठीण होतंय। शिवाय जर आपण विचार केला तर या बाणकोट खाडी असेल, सावित्री खाडी असेल, याच्यामध्ये मगरींचा खूप मोठ्या प्रमाणात वावर आहे। ह्या गाड्यांमध्ये जर अडकलेल्या असतील तर ह्या पाण्याच्या प्रवासात 56 तासामध्ये त्यांची काय अवस्था झाली असेल त्यांच्या मृतदेहाची याचा विचार करूनच अंगावर शहारा येतोय आणि त्याच्यामुळे आता एकच अपेक्षा उरलेली आहे की आमचं नातेवाईक कोण सुखरूप तर निघणार नाही, परंतु जे काही त्याचं शव आहे तो तरी आमच्या ताब्यामध्ये लवकर मिळावा अशी आता नातेवाईकांमधनं साश्रुपूर्ण नयनाने ही प्रतिक्रिया यायला लागलेली आहे। भक्ती, भारत, नदीमध्ये लोहचुंबकाला एक वस्तू जी होती ती चिकटली होती, त्याचं अद्याप गूढ उकललेलं नाहीये, त्या संदर्भात काही माहिती मिळते का?
भक्ती, याबाबतचं चित्र काल संध्याकाळी स्पष्ट झालं की एक लोहचुंबक त्या ठिकाणी अडकलेला होता आणि तो नेमका कशाला चिकटला असेल हे पाहण्यासाठी एका मोठ्या क्रेनला पाचारण करण्यात आलं होतं. काल दुपारी ही मोठी क्रेन पोहोचल्यानंतर काही काळ ही वाहतूक पुलावरची पूर्णपणे बंद करण्यात आली होती आणि त्या वाहतुकीतून त्या ठिकाणी नांगर टाकून तपासणी करण्यात आली आणि एक तासाच्या ऑपरेशन मध्ये नंतर स्पष्ट झालं की ते चुंबक जाऊन कातळामध्ये जे दगडांमध्ये जी गॅप होती त्याच्यामध्ये ते अडकलेलं होतं. त्यामुळे पुलाच्या अगदी जवळ जिथे पूल कोसळलाय त्याच्या खालीच कोणतं तरी वाहन मिळेल ही जी काय अपेक्षा होती किंवा ही जी काही शंका होती त्याचं काल निरसन झालेलं आहे भक्ती. आणि आता ती त्या ठिकाणी क्रेनचा वापर होत नाहीये. नवीन कोणती एखादी टीम पाणबुडी सारखं काही वापरून जर पाण्याच्या खोलीमध्ये जाता आलं तर त्याचा प्रकार काय प्रयत्न करताना येतोय काय याचा एनडीआरएफ सुद्धा विचार करत आहे. आणि या दृष्टीने जर का नवीन पद्धत वापरली गेली आता शोध कार्यासाठी तर कदाचित हे मृतदेह म्हणजे हा शब्द फार जबाबदारीने वापरला की कदाचित हे मृतदेह निदान ताब्यात मिळू शकतात. नक्कीच भारत, या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. तर आपल्यासोबत होते आपले तिकडचे स्थानिक पत्रकार भारत गोरेगावकर जे या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. महाड दुर्घटनेला 50 तास उलटून गेलेत. आज सकाळपासून थोड्या वेळातच आता शोध मोहिमेला पुन्हा एकदा सुरुवात होईल. दरम्यान काल दिवसभरात 14 जणांचे मृतदेह सापडलेत आणि त्यांची ओळख पटली आहे. तर उर्वरित 28 जणांचा शोध हा अजूनही सुरूच आहे.